छोट्याशा विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा हॅलो सखीमध्ये स्वागत. आज आपला विषय पत्रकारिता आजच्या संदर्भात आणि दैनिक प्रहारचे संपादक महेश म्हात्रे आज आपल्याबरोबर आहेत. आपल्याला खूप चांगले 3 प्रश्न विचारले होते मृदुला यांनी. त्यातला पहिला होता की आता हे जे कल्चर आहे, जे ऍक्टर्स किंवा यांच्या बाबतीत परदेशामध्ये, तिथे आपण कुठे आहोत असं त्यांचं? नाही, त्यांनी जो प्रश्न विचारला विशेषतः पापराझी कल्चर बद्दलचा, तर पापराझी हा जो शब्द आहे हा इटालियन शब्द आहे आणि त्याचा मूळ अर्थ जो आहे त्याला अनुसरूनच तिथले छायाचित्रकार वावरत असतात. त्याचं मूळ उगमस्थान जे आहे ही सेन्सेशनल पत्रकारिता, खळबळजनक एखादी बातमी द्यायची. आणि युरोपीय किंवा अमेरिकेतली पत्रकारिता ही आपल्यापेक्षा एक 30-40 वर्ष पुढे आहे सगळ्याच बाबतीत. त्यामुळे इथे सगळ्यात आधी या पापराझी कल्चरचा उगम झाला आणि त्याचं साधारण रूप आपल्या मराठी भाषेत सांगायचं म्हणजे की जे सेलिब्रिटीज आहेत, मोठी लोक आहेत, त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये डोकावणे म्हणजे पापराझी कल्चर आणि त्याची बातम्या करणे. तर ही जे आहे लेडी डायना, तिचा मृत्यू जो आहे या पापराझींनी पाठलाग करत असताना तिचा त्या याच्यात मृत्यू झाला होता त्या अपघातामध्ये. तर हे सगळं जे आहे हे आपल्याकडे येणं अपरिहार्य आहे, कारण ज्या पद्धतीने जागतिकीकरणानंतर आपल्याकडे सामाजिक बदल झालेले आहेत, या सामाजिक बदलांमध्ये जर सगळा समाज बदलतोय तर वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यमं सुद्धा बदलणं अपरिहार्य असतं. त्यामुळे आज तशा काही बातम्या आपल्याकडे यायला लागलेल्या आहेत सेलिब्रिटीजच्या जीवनाशी संबंधात. तर ते आपण बातमी म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि वर्तमानपत्रांमधल्या या बातम्या लोकांना आवडतात, बऱ्यापैकी आवडतात, त्यामुळे ते वर्तमानपत्रात मोठ्या प्रमाणात येतात. याच्याकडे वाचकांनी लक्ष द्यायला. आणि आता जे कल्चर आहे त्या म्हणाला की ते पापराझी, त्याचा जो काही इफेक्ट आपल्या इथे पण हळूहळू, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणाला होता की आपल्या इथली जी प्रसार माध्यमं आहेत, दूरचित्रवाणी किंवा असं, आता आपण पैगंडावस्थेत आहोत, त्यामुळे मग ते नॅचरली आपल्याकडे पण झिरपत आहे का असं? नाही, कसं झालं आपल्याकडे विशेषतः हे जे आक्षेप घेतले जातात जास्त करून हे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा जे 24 तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या आहेत त्यांच्याबद्दल घेतल्या जातात. आणि त्यांच्या मध्ये जी एक स्पर्धा निर्माण झालेली की आम्ही सर्वप्रथम ही बातमी दिली तर आम्ही सर्वप्रथम आहोत किंवा आम्ही सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या जास्त करून दिल्या जातात. आणि त्यामुळे एखादी घटना छोटी जरी असली तरी ती जास्त मोठी करून दाखवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे हे काय सरसकट आपण तो प्रकार आहे असं म्हणू शकत नाही, काही प्रमाणात आहे. जसं काही इलेक्ट्रॉनिकचं म्हणा तसंच तिखट मीठ लावून जसं वृत्तपत्रांमध्ये तसा सुद्धा अनुभव येतो. त्यांनी जो दुसरा प्रश्न विचारला की प्रत्येक एक फोन घेऊयात आपण त्याच्यावर नक्कीच येऊया. पण शशिकांत बोलतात आपल्याशी, वाशिमहून बोलतात. हॅलो, बोला. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार. असं आहे की वृत्तपत्र जे पत्रकार नेमतात गावोगावी, तर याच्यामध्ये ते किती ब्लॅकमेलर असतात याची आपण कधीतरी चौकशी किंवा शहानिशा करता काय? आणि ती अत्यंत जरुरी आहे शहानिशा करणं, कारण काही वेळा असं लक्षात आलंय की ते ब्लॅकमेल करून लोकांकडून पैसे उकळण्याचं, खंडणी घेण्याचं काम करतात. धन्यवाद. खूप महत्वाचा मुद्दा आहे त्यांचा. आपण आधीच्या प्रश्नांना आधी उत्तर तुम्ही मगाशी ते सांगत होते. मी तो दुसरा प्रश्न त्यांचा होता मृदुलांचा की त्यांनी म्हटलं की ज्या पद्धतीने आता चॅनल्सच्या किंवा चॅनल्स नाही, प्रत्येक वर्तमानपत्राची वेगळी भूमिका असते आणि ती भूमिका मांडली जाते, परंतु त्यांनी म्हटलं की बातमीमध्ये स्वतःची मत, तर बातमीमध्ये स्वतःची मतं देऊ नयेत किंवा दिली जाऊ नयेत या मताचा मी आहे. कारण बातमी हा जो शब्द आहे त्याच्यात बात असावी, मी नसावा. त्याच्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेचं त्याच्यामध्ये चित्रीकरण झालं पाहिजे किंवा घटना दिसली पाहिजे, त्याच्यामध्ये आपली मतं नाही आली पाहिजे. आपली मतं व्यक्त करण्यासाठी अजरलेख किंवा इतर साधनं आहेत, तिथे आपण आपली मतं व्यक्त करू शकतो. त्यामुळे आज ज्या पद्धतीने काही प्रसार माध्यम अशी त्यांनी एक स्वतःची शैली विकसित केली किंवा भूमिका आहे, तर ती एकंदर पत्रकारितेचं वेगळं रूप म्हणून आपण त्याच्याकडे बघूया. कारण प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तर तिथे त्यांना जर तशा पद्धतीने बातमी द्यायची असेल तर आपण रोखू शकत नाही. पण आता जसं की बातमी ह्याचं जे डेफिनेशन शिकवलं जातं पत्रकारांना, ते कितपत पाळलं जातं असं तुम्हाला? बघा, बातमीचं मूळ जे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना आम्ही जेव्हा शिकवतो तेव्हा बातमी म्हणजे काय तर न्यूज, N for North, E for East, W for West and S for South,
चहू दिशांनी जी येते ती बातमी, आणि ही बातमी कशी द्यावी याच्यासाठी 5W आणि 1H याची एक संकल्पना आहे की व्याख्या आहे की घटना कुठे घडली, कशी घडली, का घडली, कधी घडली, कोण त्याच्यामध्ये होतं, हे सगळं लोकांना कळावं यासाठी बातमी दिली जाते. आणि ती देण्याची जी कला आहे, याला इंग्रजीमध्ये खूप छान शब्द वापरला आहे, त्याला न्यूज क्राफ्टिंग म्हटलेलं आहे. तर ही न्यूज क्राफ्टिंगची कला किंवा शैली आहे, ही आज ज्या पद्धतीने अन्य म्हणजे प्रगत देशांमध्ये विकसित झालेली आहे, त्या पद्धतीने आपल्याकडे अजून विकसित झालेलं नाहीये, आणि त्यावर काम होत नाही. मुख्य म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा काम होत नाही. विशेषतः मी मराठीमध्ये काही जास्त काळ काम केलेलं, इंग्रजीत मी कमी काळ काम केलं, परंतु मराठीचा माझा अनुभव आहे असा आहे संपादक म्हणून, की या सगळ्या याच्यावर काम करण्यासाठी जी एक फळी लागते, ती फळी निर्माण करण्याची गरज आहे. आता तुम्ही इंग्रजीमध्ये पण काम केलं, तर त्याचा संदर्भ देऊन तुम्ही काय सांगाल की इथे काय व्हायला पाहिजे? बघा, मी आता इंडियन एक्सप्रेस सारख्या अत्यंत राष्ट्रीय पातळीवरच्या अत्यंत महत्वाच्या वर्तमानपत्रात मी काम केलं सिनियर एडिटर म्हणून. तर तिथे काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे तिथे ज्या पद्धतीने बातमीवर संपादकीय संस्कार होतात किंवा लेखावर संपादकीय संस्कार होतात, या सगळ्यात आपण खूप मागे आहोत, विशेषतः मराठी पत्रकारिता. आणि त्याच्यामुळे आमच्या वर्तमानपत्रांचा दर्जा जो आहे, हा दर्जा जितका वाढायला पाहिजे तेवढा वाढलेला नाही. आज एका बातमीवर महिना काम करणारे किंवा एका लेखावर पूर्ण दिवस एक सिनियर एडिटर जेव्हा काम करतो, तेव्हा तो त्यामध्ये अधिक माहिती असते, त्यामध्ये अधिक संदर्भ असतात, आणि त्याचा सर्वसामान्य माणसाला तो प्रश्न समजण्यासाठी एक लेख वाचला की त्याला उपयोग होतो. परंतु मराठीमध्ये तो ट्रेंड अजून का रुजला नाही? तसंच इलेक्ट्रॉनिक मध्ये पण म्हणता येईल. इलेक्ट्रॉनिक मध्ये अपवाद नाही, कारण माणसं तीच आहे. साधारणतः इलेक्ट्रॉनिक मध्ये आज जे आहेत बहुतांश पत्रकार हे बहुतांश वृत्तपत्रांमधून गेलेले आहेत. तर त्यामुळे एक सर्वंकष बदल करण्याची गरज निर्माण झालेली आहे. मी प्रहारमध्ये आमच्या नव्या टीमच्या सहाय्याने हे बऱ्यापैकी प्रयत्न करतो, परंतु यासाठी एक व्यापक विचार झाला पाहिजे सर्व मराठी संपादकांनी एकत्र बसून. जर आपण म्हटलं की पत्रकारिता, तर तो जो पत्रकार असतो त्याला जे नवे बदल असतात, ते टिप्पणीची जी क्षमता आहे, ग्रहण क्षमता, ती कशी विकसित करायला? बघा, याच्यासाठी म्हणजे आता मी राधाकृष्ण नार्वेकर सकाळचे संपादक होते, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला काम सुरू केलं 1991 पासून. तर त्यावेळेस जे संपादक होते महत्वाचे, त्याच्यामध्ये मिलिंद गाडगे होते, सोमनाथ पाटील होते, नारायण पेडणेकर होते किंवा प्रभाकर मोलगी होते. तर हे सगळे जे सिनियर संपादक होते, हे प्रत्येकाचा वेगवेगळ्या क्षेत्राचा अभ्यास होता. मग तर राधाकृष्ण नार्वेकरांचा प्रचलित सामाजिक आणि राजकीय विषयावर प्रचंड मोठा अधिकार होता, तेवढंच मिलिंद गाडगे यांचा क्रिकेटपासून अर्थकारणपासून युद्धनीतीपर्यंत अभ्यास होता, किंवा इतर जे संपादक होते. तर त्यांच्या बरोबर काम करताना ते प्रत्येक वेळेस आम्हाला सांगायचे की तुम्ही वाचन करा, तुम्हाला जर एखादा विषय समजून घ्यायचा असेल तर त्या विषयाचं सर्वंकष ज्ञान तुम्हाला असं सखोल ज्ञान असलं पाहिजे. आणि ते जे संस्कार होते, ते संस्कार माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या पत्रकारासाठी खूप फायदेशीर ठरले. आणि मी आता नवीन पत्रकारांना सुद्धा तेच सांगत असतो की जितकं वाचन वाढेल. आता ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला आणखीन चर्चा नक्कीच करायची, पण एक फोन घेऊया आपण. भारत वावळ बोलतात आपल्याशी डोंबिवलीहून. हॅलो. नमस्ते मॅडम. नमस्कार. महेश माता साहेब, आपण एक वरिष्ठ पत्रकार आहात, आणि या पत्रकाच्या माध्यमातून, वृत्तपत्र आणि प्रसार माध्यमातून हे जे आपण माहिती देत आहात आलोचकेच्या माध्यमातून, अतिशय चांगले याबद्दल आपले आभार मानतो. तर माझा प्रश्न असा आहे की सध्याचे जे प्रसार माध्यम आहेत आणि जे न्यूज चॅनलमधून ज्या बातम्या सक्षम आणि वेगवान असताना देखील या चॅनलच्या माध्यमातून कधी कधी बातम्यांचा अतिरेक होऊ शकत नाही असं आपल्याला वाटत नाही का? आणि दुसरी गोष्ट अशी की बऱ्याच वेळा असं आढळून आलंय की बातम्या दिल्यानंतरही त्याचा फॉलोअप आम्हाला मिळत नाही. याबद्दल आपलं काय मत आहे? धन्यवाद. धन्यवाद. आपल्या प्रश्नाला सर उत्तर देणार आहेत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर.